भयकथा अमावस्येचा चकवा, पार्श्वसंगीत मंद वारा, घुबडाचे आवाज, दूरवर कुत्र्यांचे भुंकणे. कथावाचक गंभीर स्वरात. रात्रीची वेळ. अमावस्येची. गावाच्या टोकाला जुन्या विहिरीजवळून जाणारा रस्ता कोणीही पार करत नसे. कारण म्हणे तिथं चकवा लागतो. ध्वनी, वायाची झुळूक, पानं सळसळतात. त्या रात्री विजयला गावातून परतायला उशीर झाला. त्याच्या हातात फक्त एक टॉर्च होती, पण ती पण अधूनमधून बंद पडत होती. विहिरीजवळ आला तेव्हा टॉर्च बंद. अंधार गडद झाला. आणि मागून कुणीतरी हळू आवाजात म्हणालं, विजा. कथावाचक हळू आवाजात. तो थबकला. आजूबाजूला कोणीच नव्हतं. वारा सुद्धा शांत झाला होता. विजा, इकडे ये. आवाज आता पुढून येत होता. त्याने पाहिलं. पांढऱ्या कपड्यातली एक बाई विहिरीजवळ उभी होती, तिचे केस चेहऱ्यावर पडलेले. हातात लाल बांगड्या आणि पायात घुंगरू. ध्वनी, घुंगरांचा मंद आवाज. विजय जवळ गेला. ती हसली, पण तिचं हसू मानवी नव्हतं. डोळ्यात काळं पाणी फिरत होतं. आणि पुढच्या क्षणी ती विहिरीत उडी मारते. तो घाबरून मागे सरकला, टॉर्च पेटवली. पण विहिरीत कोणीच नव्हतं. फक्त पाण्यावर तिचं प्रतिबिंब उलटं दिसत होतं. कथावाचक हळू, भीतीदायक सुरात. सकाळी गावक्यांनी विजयला विहिरीजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडलं. आणि तेव्हापासून जो कोणी त्या रस्त्याने अमावस्येच्या रात्री जातो, त्याला कुणीतरी हळूच हाक मारतं, इकडे ये विजा. ध्वनी, वायाचा जोरदार झोत, घुंगरांचा आवाज हळूहळू वाढत जातो आणि अचानक शांतता. शेवटचा टेक्स्ट. अमावस्येचा चकवा अजूनही जिवंत आहे.